आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी 36 जिल्ह्यांची. विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही असा हल्लाबोल राजापुरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. शिवसंकल्प अभियानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी बोलताना शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. विघ्नसंतुष्ट लोकांचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. खरी शिवसेना आपल्याकडे आहे. आम्ही सत्तेसाठी नाही तर तत्वासाठी लढाई केल्याचंही त्यांनी नमूद केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेवर 10 जानेवारीला दुपारी 4 नंतर कोणत्याही क्षणी निकाल जाहीर होऊ शकतो. विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतल्या घटनातज्ञांच्याकडे पाठवला असल्याची माहिती मिळते. आमदार पात्रतेच्या निकालाआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बंद दाराआड दोघांमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली. दरम्यान 10 जानेवारीला नार्वेकर काय निकाल देतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. न्याय देणारा न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन बंद दाराआड भेटत असेल तर न्याय मिळणार कसा, असं म्हणत संजय राऊत यांनी नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर प्रश्न उपस्थित केलेत. नार्वेकर अचानक आजारी पडले, आता ते अचानक बरे झाले, याबद्दलही त्यांनी टोला लगावला. 2019ला कट्यार पाठीत घुसली हे राज्यानं पाहिलं, अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे यांना टोला लगावला होता. त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीस यांना बोलू द्या. 2024 नंतर त्यांना नाटकं एकांकिका हेच करायचंय असा टोला त्यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांच्या मानेच्या पट्ट्यावर सुद्धा फडणवीस यांनी भाष्य केलं होतं. त्यावर ज्यांच्या गळ्यातला दिल्लीच्या गुलामीचा पट्टा महाराष्ट्राला वेदना देणार आहे अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी गळ्यात पट्टा घालून राज्याला फसवलं असा टोला निलेश राणे यांनी लगावला. ठाकरे यांनी आजारपणाचं कारण देऊन राज्यात काहीही काम केलेलं नाही अशी टीकाही त्यांनी केली. सध्या सुरू असलेली व्यवस्था बदलण्याची परिस्थिती आता निर्माण झाली आहे. 2000 वर्षांपूर्वी गुलामगिरी होती आणि ती गुलामगिरीचीच वेळ आता परत आल्याचं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. नागपुरातील रामटेक लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाची जागा असताना आता युवक काँग्रेसच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रामटेक हा काँग्रेसचा गड आणि रामटेकची जागा ही आम्हालाच मिळायला पाहिजे असा दावा कुणाल राऊत यांनी केला आहे. मनसेमध्ये सध्या सगळीकडूनच इन्कमिंग सुरू आहे. तसंच हे असंच सुरू राहिलं तर आगामी काळात जनतेचा मनसेलाच जास्त कौल असेल. राज ठाकरे यांच्या हातात सत्ता आल्यानंतर सगळं ठीक होईल असं वक्तव्य अमित ठाकरे यांनी केलं आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला मिळालेल्या यशामुळे अनेकांना पोटशूळ उठला अशा प्रकारची टीका श्रीकांत शिंदे यांनी केली. पंजाब सरकारला सुद्धा ही योजना राबवावी लागली हे मुख्यमंत्र्यांचं यश असल्याचं त्यांनी नमूद केलं. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची श्वेतपत्रिका काढण्यास हरकत नाही, ती काढावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मात्र शासन आपल्या दारी कार्यक्रम हा अतिशय पारदर्शक असून त्यात श्वेतपत्रिका आणण्याची काहीच गरज नाही असं म्हणत मंत्री विखे पाटील यांनी जोरदार उत्तर दिलंय. आरोप करणाऱ्यांनी लवासाची श्वेतपत्रिका काढावी असा टोलाही त्यांनी लगावला. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यात डीपीडीसीच्या ऑनलाईन बैठकीच्या दरम्यान शिवीगाळ आणि खडाजंगी झाल्याचं समोर आलंय. हा सगळा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या कानावर पडला असून खासदार हेमंत पाटील यांनी जनतेविषयी पालकमंत्र्यांना प्रश्न केला होता. यात गैर काहीच नाही असं आनंद जाधव यांनी म्हटलंय. संजय राठोड यांना यवतमाळ वाशिम लोकसभेची जागा मिळणार अशा वावड्या उठतायत. कोणालाही पक्षाकडून विचारणा केलेली नाही असं वक्तव्य भावना गवळी यांनी केलं. 5 वेळेला मी इथून निवडून आली आहे, माझी दावेदारी भक्कम आहे असंही त्यांनी नमूद केलंय.
न टिकणाऱ्या आरक्षणाचा हट्ट धरू नका, या आरक्षणामुळे जाती जातीत संघर्ष उद्भवेल असा सल्ला नरेंद्र पाटील यांनी मनोज जरांगे यांना दिलाय. मराठ्यांना ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्यास नरेंद्र पाटील यांनी सुद्धा विरोध केला आहे. राज्यातील तलाठी भरतीचा निकालही पुन्हा एकदा वादात सापडला आहे. नॉर्मलायझेशन पद्धतीमुळे अनेक परीक्षार्थींना आउट ऑफ मार्क मिळालेत. परीक्षार्थींच्या मनात शंका निर्माण झालेत आणि म्हणून सरकारनं या तलाठी भरती निकालाची SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी परीक्षार्थी करतायत. 7,241 पदांसाठी 10 लाखपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा असून या संपूर्ण घोटाळ्याची SITच्या मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. एका उमेदवाराला 200 पैकी 214 गुण मिळाले असतील तर सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून टाकला हे स्पष्ट होतं असंही त्यांनी नमूद केलं. तलाठी परीक्षेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या संदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते प्रशासनाला द्यावेत. नुसत्या विधानांवर कारवाई केली जात नाही असं वक्तव्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. 200 गुणांच्या तलाठी परीक्षेत 214 मार्क पडणं म्हणजे महाराष्ट्रात भाजपचे 48 पैकी 60 खासदार निवडून येण्यासारखा असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी लगावलाय. तलाठी भरतीचा हा निकाल पाहून भाजप सरकार है तो मुमकिन है असंच म्हणावं लागेल अशी टीकाही त्यांनी केली. राज्यातील तलाठी भरती पारदर्शक झाली आहे असा आरोप करणाऱ्यांनी अभ्यास करून आरोप करायला हवा होता असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. या आरोपांची उमेदवारांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याकरता उपयोग केला जात असून चुकीची माहिती पसरवणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू असा इशारा त्यांनी दिलाय. DPDCच्या बैठकीत मागच्या वेळेला वाद घालणारे अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे यावेळी मात्र एकमेकांच्या आजूबाजूलाच बसल्याचं चित्र आहे. यावेळेला अंबादास दानवे यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. जिल्ह्यातले नेते अधिकारी ऐकत नाहीत. हरिभाऊ बागडेंसारख्या ज्येष्ठ नेत्यांना कामासाठी उपोषण करावं लागतं, आम्हालाही बोलू दिलं जात नाही, अशा प्रकारच्या अनेक विषयातली खदखद आणि नाराजी त्यांनी व्यक्त केली. शरद पवार यांच्यावर वारंवार अजित पवार गटातले नेते वयावरून टीका करत असतात. त्यामुळे शरद पवार गटातील नितीन देशमुख आज अजित पवार गटातल्या नेत्यांचे केक कापून त्यांनी निषेध व्यक्त केला. तसंच हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आणि वळसे पाटील रोज पळायला जातात का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नंदुरबारमध्ये भाजपच्या खासदार हिना गावित यांच्या उमेदवारीला शिवसेनेनं विरोध केला आहे. शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी थेट शहादा तळोदा मतदारसंघाचे भाजप आमदार राजेश पाडवी यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी असं आवाहन सुद्धा केलंय. रवींद्र धंगेकर यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तालयांची भेट घेतली. शरद मोहोळ खून प्रकरणाच्या नंतर गँगवॉरपासून पुणेकरांना अभय मिळेल. तसंच ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात सुद्धा ससूनचे तत्कालीन डीन संजीव ठाकूर यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली. तर कोथरूड भयमुक्त करा अशी मागणी त्यांनी आवर्जून केली आहे. बीडमध्ये ठाकरे गटातील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. ठाकरे गटामध्ये अंधारे यांच्या विरोधात असलेली खतखत पाहायला मिळते. ठाकरे गटाच्या अनिल पाटील यांच्यासह 5 जणांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पक्षप्रमुखांच्या आदेशानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात तुर्तास तरी वाढ नसल्याचं मोठं वक्तव्य महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. धाराशिवमधील लेडीज क्लबच्या हिरकणी महोत्सवाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सत्तेत बदल झाल्यापासून बीड मतदारसंघामध्ये सातत्यानं विकास कामात खोडा घातला जातोय. मिळालेला निधी परत पाठवला जातोय. कामांना स्थगिती देणं आणि विविध प्रकार सुरू असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे
आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले. थेट जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतच ही तक्रार मांडण्यात आली. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार संदीप क्षीरसागर यांनी तक्रारींचा पाढा वाचला. नाशिकमधील दौरा आटोपून संजय राऊत यांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. संजय राऊत यांच्या स्वागतासाठी विखे पाटील यांच्या कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या प्रभावती घोरगे यांनी सुद्धा हजेरी लावली. सांगलीमध्ये डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जयंतीच्या निमित्तानं कडेगाव तालुक्यातल्या वांगी येथील स्मृतीस्थळी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला काँग्रेसचे पदाधिकारी सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, मोहनराव कदम आणि विश्वजित कदम हे उपस्थित होते. सांगोल्यातील महिला सूतगिरणीच्या निवडणुकीवरून 21 जागांवर शेकापचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालच्या पॅनलमध्ये विजयी झालेत. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गटाचा पराभव करत देशमुख गटानं विजय मिळवला. गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होऊन सुद्धा अनेक वर्ष झाली, परंतु त्याची इमारत बनलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका बसतोय. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा विद्यार्थ्यांनी आक्रमक होत उपोषणाचा इशारा दिला. बीड जिल्ह्यातील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या सगळ्या प्रकरणांची SIT मार्फत चौकशी करून आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी, अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या मागणीसाठी आंदोलन करण्यात येतं. या प्रकरणी कारवाई केलेल्या पोलिसांवर सुद्धा संशय व्यक्त केला जातोय. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या श्री रामचंद्रांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जातोय. मालेगावात वारकरी संप्रदायाच्याकडून निदर्शनं करण्यात आली. मालेगावमध्ये फिरत्या कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी हा समाचार घेण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वत्रच या विरोधात संताप व्यक्त केला जातोय. जळगावमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छतागृहात जितेंद्र आव्हाड यांचे फोटो लावले आणि त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला. यावेळेला मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तलाठी परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात चंद्रपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दोषींवर कारवाईची मागणी करत इथे निदर्शनं करण्यात आली. श्री सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या निमित्तानं 4 दिवस बाजार समितीतले सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. 11, 13, 14 आणि 15 जानेवारी या दरम्यान कांद्याचे लिलाव बंद असतील. शेतकऱ्यांनी कांदा आणू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. धुळे जिल्ह्यामध्ये ऐन हिवाळ्याच्या महिन्यात थंडी गायब झाली आहे. ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. सध्या जिल्ह्यात थंडी आणि पावसाचा लपंडाव सुरू झाल्याचे दिसते आणि या बदलत्या हवामानाचा परिणाम रब्बीच्या पिकावर दिसून येऊ लागला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात क्षयरोग रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली असून मागच्या 8 वर्षात जिल्ह्यातील क्षयरोगाचं बाधितांचं प्रमाण 60% कमी झालं आहे. चाचण्यांचं प्रमाण 1.5 पटीनं वाढलं आहे आणि त्यामुळे सरकारच्या सुवर्णपदकाच्या संभाजीनगर जिल्ह्याची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत निवड झालेल्या जिल्ह्याला पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. वाशिममधील रिसोड मेहकर या महामार्गावर वाकद आणि महागाव दरम्यानचा पैनगंगा नदीवरचा पूल अतिशय जीर्ण झाला आहे आणि खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. या पुलाला दोन्ही बाजूकडून संरक्षण कठडे नाहीत, त्यामुळे हा पूल अधिक धोकादायक आहे. MUTP 3 प्रकल्पाच्या अंतर्गत नवीन पनवेल कर्जत दुहेरी उपनगरीय रेल्वेचं काम पूर्ण झालंय. 3 नव्या स्थानकांचा समावेश असलेल्या नव्या रेल्वे मार्गिकेमुळे प्रवाशांना कर्जतहून पनवेलसाठी थेट लोकल उपलब्ध होणार आहे. सध्या कर्जतमधील प्रवाशांना ठाणे स्थानकात येऊन हार्बर मार्गानं पनवेलला जावं लागतं. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. आजपासून शहरातील केवळ
अनेक भागामध्ये केवळ एक वेळेलाच पाणी सोडण्यात येत आहे, तर शहरातील अनेक भागांमध्ये अतिशय कमी दाबानं पाणी पुरवठा होतोय. नवीन जलवाहिनीचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. शहराला पाणी पुरवठा त्यामुळेच विस्कळीत झाला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या 226 नोकर भरतीच्या पदांसाठी हजारो अर्ज दाखल झालेत. लिपिक पदासाठी भरपूर मेहनत घेतात. विविध विभागात अभियंता पदासाठी 6,000 पेक्षा जास्त अर्ज आलेत. या सगळ्या अर्जाची छाननी सुरू असून परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असं सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यात अनेक पशुवैद्यकीय दवाखाने राम भरोसेच सुरू असल्याचं दिसतंय. गावात वैद्यकीय अधिकारी नसल्यानं जनावरांच्या उपचाराचे सुद्धा हाल होत आहेत. जनावरांची गैरसोय होत असल्यानं प्रशासनानं त्याकडे लक्ष वेधण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. पिंपरी चिंचवड शहराची ओळख स्मार्ट सिटी म्हणून असली तरी खंडू भोंडवे नावाच्या शेतकऱ्यानं त्याचं असणारं शेतीचं नातं जपण्याचा प्रयत्न केलाय. जमिनीला करोडोंचे भाव मिळत असतानाही या शेतकऱ्यानं 1.5 एकर भागात कांदा, ज्वारी, गहू यासह विविध प्रकारची पिकं घेतली. परभणीच्या मानवत रोड परिसरात 2 दुकानांना भीषण आग लागली होती. यात लाखो रुपयाचं नुकसान झालंय. या घटनेत सुदैवानं कोणालाही जखम झालेली नाही. उरणमधील कंठवली गावाच्या जवळ सामवेदा लॉजिस्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीमध्ये माल आणि गोदाम जळून खाक झालेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. परभणीतील सामना वृत्तपत्राच्या कार्यालयाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेच्यामध्ये कार्यालयातील सगळं साहित्य जळून खाक झालंय. शॉर्ट सर्किटनं आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय. जुन्या उधारीच्या पैशावर वाद सुरू झाला आणि तो जीवावर बेतला. या वादात बाप लेकाने एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी बाप लेकासह आणखीन एका आरोपीला अटक करण्यात आली. या घटनेमुळे सध्या वाशिम शहर परिसरात तणावाचं वातावरण आहे. कर्जाची परतफेड न करता आल्यानं बँकांनी ताब्यात घेतलेल्या बोईसर तारापूर MIDCतील कारखान्यांच्या मधून दिवसाढवळ्या सर्रासपणे भंगार माफियांच्याकडून भंगार काढून त्याची चोरी केली जाते. हा सगळा धक्कादायक प्रकार CCTVत कैद झालाय. पुन्हा एकदा बोईसरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि चोर सर्रास फिरू लागलेत का असा प्रश्न जनता विचारते. अहमदनगरमधल्या राहता तालुक्यात पिंपरी गाव परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या एकूण 3 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. धारदार शस्त्रासह 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. नायलॉन मांजाच्या विरोधात नाशिक पोलीस आक्रमक झाले. तर मांजा विक्री करणाऱ्या 42 जणांच्या विरोधात तडीपारीच्या कारवाया करण्यात आल्या. तर यापुढे नाशिकमध्ये नायलॉन मांजाची विक्री करणारं कोणी सापडलं तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला. विश्व बौद्ध धम्मध्वज दिनाच्या निमित्तानं मराठवाडा विद्यापीठातील भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये 100 पेक्षा अधिक लांब असा भव्य ध्वज पदयात्रेत सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होता. राम मंदिर हे हिंदुस्थानातील कोट्यावधी रामभक्तांसाठी स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. प्रत्येकानं यात सहभागी होण्यासाठी खासदार सुनील मेंढे यांनी त्यांच्या मतदारसंघात श्री रामाचा रथ फिरवलाय. 22 जानेवारीला दिवाळी साजरी करणार असल्याचं आवाहन रामभक्तांच्या वतीनं त्यांनी केलं. मिरज सांगली कुपवाड रस्त्यावर कृष्णामाईच्या इथे रेल्वे मार्गावरच्या नवीन पुलाला मंजुरी मिळून तो सुरू होतोय. जुन्या पुलाची डागडुजी करून तो पूल सुरू होणार आहे अशी माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा बातमी 36 जिल्ह्यांची.